तर नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे गोव्यातला आपला दुसरा दिवस. आणि आज दुसरा दिवस आपण चाललोय पणजी फिरायला. आणि इथंच मागं मी स्टे केलता आणि इकडे ह्या साईडला बीच आहे मागं. आणि आता सगळी चाललोय पणजीकडं. पोरावरून पुढे गेल्यात, मी एकटाच लास्ट होतो. चला पूर्ण शिव्या द्यायल्यात, जाऊया. आणि आमचं बघा यो आलेल्या फोटोशूट चालू केलाय भावानं. आणि भावाचं इकडं काय लोड नाही, काय नाही, निवांत एकटा व्ह्यू एन्जॉय करत चाललाय. तर आम्ही इथं नाश्ता करून आलतोय त्या किल्ला बघायला गोव्यातला. आणि पार्किंगचं आम्ही 100 रुपये दिले तिकडं, पण इथे एक लाईट हाऊस आहे आणि त्याच्यासमोर आम्ही पार्किंग केले. आणि त्या मागं मामा दिसत मध्ये आहे, तिने आम्हाला गंड्या घातल्या प्रत्येकाने 20-20 रुपये. आणि परत 20-20 रुपये देऊन आता लाईट हाऊस बघायला चालू. बघा काय ती म्हणते, चारी बाजू तुमचा गोवा दिसतोय. तर बघूया चला. आणि आमचे हे पूर्ण लाईट हाऊसचे इन्फॉर्मेशन सुयश थोडा देतील. लाईट हाऊस आहे गोव्यामधील सगळ्यात टॉप. तर आम्ही इथं आलो आहे लाईट हाऊस मध्ये. ते आपलं आहे ते लाईट हाऊसचा व्ह्यू पॉइंट आहे. तिथून त्याचं वैशिष्ट्य म्हणजे व्ह्यू त्यांना दाखवूया. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे गोव्यातील सर्व पॉइंट तिथून कव्हर होतात. म्हणजे आपलं कलिंगूट बीच, ताज हॉटेल, गोव्यातलं बीच, परत फोर्ट, हा सगळा व्ह्यू वरून दिस आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतो. हे याचं मूळ वैशिष्ट्य आहे. तर आता आपण जाऊया त्या व्ह्यूकडे. जाऊया चला. बघ काय तर इथून लाईट हाऊसची एंट्री. आणि ही काय काय इन्फॉर्मेशन आहे बघू शकताय. वर आहे पाचवा फ्लोअर संपला तरी आमचा व्ह्यू पॉइंट काही तरी या मागून पोरं काहीतरी वर जाऊन खुश झाल्या. काय मी वर बघायला काय ओ मागो तिकडे जाय. अजून आपल्याला वर जायला त्यासाठी उभारल्यात. वर जावा की. हे काय काय करायला जाऊ इथं. चल की रे. ए चल 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 डोक्यात या या या. वाय सिटी. मागे सीसीटीव्ही आहे बघ. असू दे चल. आणि काय हळू या अडकची बाबा. आणि लाईट हाऊसच्या टॉपला आलोय. आता सगळ्यांना विचारा इथला व्ह्यू आवडला काय. मला तर एक नंबर आवडलाय. सगळा पूर्ण बॅकग्राऊंडला बघू शकताय. आणि एक प्रत्येकाला विचारा कसं वाटलं लाईट हाऊस. आलो भाऊ जरा घाबरला होता, जराशी जागा कमी होती तरी आला भाऊ. आणि आपल्याला सगळी चारी बाजून गोवा इथून दिसत आहे. गोव्यात काय काय दिसत, बीचवर काय दिसायला काय दिसतंय काय तुमचा रिव्ह्यू काय. एक नंबर झाल्या कॅमेरा वर दे जरा व्यवस्थित. आता मी आता मला 20 रुपयाला घंटा लागलाय, जाऊ दे. पण 10 रुपये फिटल्या, 10 रुपये अजून फिटाय नाही. बाकीच 10 रुपये जरा वसूल करायला लागतात. तुम्हाला काय वाटते. 10 रुपये आपण फोटो काढा. 10 रुपये फोटो काढा. 10 रुपये फोटो. असं आहे. बरं ह्या साईडला बघू शकता किल्ला आहे इकडं. आणि इकडे यांचं फोटोशूट चालू आहे. का मारलं अंगाव याय नाही गेल्यानंतर सगळी भिजलेली. आम्ही आलोय जस्ट गोव्याच्या चर्चवरी. मागं बघू शकता चर्च आपल्या चर्च.
तर आता आम्ही जस्ट ओल्ड गोवामध्ये आलो पणजीमध्ये. आता काहीतरी चांगले पॉईंट्स आहेत वाटतं, वेदू तुम्हाला एक्सप्लेन करेल. इथं सध्या आम्ही फक्त फोटो काढण्यासाठी आलो. म्हणजे इथं रंगीबेरंगीत घरं आहेत, तिथं मूवीचे शूटिंग झाले भरपूर. आपण रोडवर चालू जरा साईडमध्ये. आशिकी 2, सिम्बा आणि बरेच असे सिंगम आहे, म्हणजे रोहित शेट्टी टाईपचे मूवी सगळे इथे शूट होतात. आणि आता सध्या सिंगमचं पण शूटिंग इथे शूट मे बी झालं तर ठीकच आहे, आम्हाला पण त्यामध्ये घ्या. आपला सिंगम कुठं आहे? मी सिंगम सिंगमचा पिक्चर आला का? सिंगमी येणार आहे आमच्याकडे तर चला बघूया काय काय पुढे दाखवतो वेदू. बराच वेळ झालाय तरी नुसतं आम्ही फिरत आहे. निरंजनला आमच्या जसं पाहिजे तसं कॅफे किंवा असं स्पॉट सापडणं झालाय. त्याच्यावरची नखरे आमच्या पोरांची आणि यश, सूरज किंवा आगासला राजवर्धन, त्यांना असे समथिंग न्यू एस्थेटिक फोटो पाहिजे. आणि नको ते कलरचे शोध लावत आहेत. कुठले काय आम्हाला कळत नाही नेमका कुठला कलर त्यांना पाहिजे. सुरेश कुठला कलर बघत होता मग अशी? पर्पल. तुला कुठला बघितला? सो ब्युटिफुल, सो एलिगंट. तर आता मी जस्ट ओल्ड गोवामध्ये आलोय आणि इथं फोटोशूट करण्यासाठी नंबर 1 प्लेस आहे. मग आता हे सगळे थांबल्यात बघा फोटोशूट साठी. थांबले आमच्या ग्रुपचा फोटो काढायचा आहे, कारण हा आमचा ब्लॉगर काय फोटो काढत नाही. ब्लॉग करण्याच्या आपण आपला नाद आहे व्लॉग करणे, फोटो काढणे नाही. आपण व्लॉग मध्ये टॉप करायचं, फोटोशूट मध्ये नाही. तर बघा सगळी तर गावाच्या गल्ली बोळात फोटो घेत थांबल्यात आणि आपला अनिकेत भाऊ सगळं एन्जॉय करत चाललोय मी. हिरवळ बघत चाललाय. तिथं बघा फोटोशूट करायला तुम्हाला दाखवतो. बघा गल्लीबो पण, गोवाच्या गल्लीबो पण सोडले नाही तिने. आमचा शिव का कॅमेरामॅन भाऊबार नाही. तर इथं बघा तुम्ही सगळी जमून बसल्यात जाम. आता सगळ्यांना लागल्यात जाम. मग 2 जण गेले तिथं बिर्याणीचं ओपन आहे का बघायला. इथे एक फेमस बिर्याणी आहे, भाऊची बिर्याणी म्हणून. लास्ट टाइम खाल्ली होती आम्ही. आता सगळ्यांनी पोट भरून बिर्याणी खाल्ली आहे. मग आता पुढचं प्लॅन काय करायला आहे? पुढचा प्लॅन आता आहे रूमवर जायचं. रूमवर नंतर बागा बीच, फुल एन्जॉय, आंघोळ, मस्ती, मज्जा आणि मस्तपैकी समुद्रात पवाय जायचं. मस्तपैकी समुद्रात पवाय जाणे. तर चला आता रूमवर जाऊन फ्रेश होऊन बीचवर जायचं म्हणतात. बघूया काय काय होते. तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. मग अशी सगळ्यांनी बीचवर एन्जॉय करून आले आहेत. आता मस्त फ्रेश होऊन आता परत चालू आहे बागा बीचवर. थांबलेत आमची सगळी गँग.